नमस्कार. आज मी गोव्याच्या पद्धतीचा गणपतीच्या पहिल्या दिवसाला दाखवणारा नैवेद्य बनवत आहे. त्यासाठी मी खतखतं बनवत आहे. सर्वात प्रथम खोबरं घेतलेलं आहे, लाल सुक्या मिरच्या, हळद, धणे घालून खोबऱ्याची पेस्ट बनवून घेते. ते मी भाज्या शिजवून घेत आहे. ज्या भाज्या शिजायला वेळ लागेल त्या मी सर्वात अगोदर कुकरमध्ये शिजवून घेत आहे. 2 कोकमं घातलेले आहेत आणि थोडंसं मीठ घालून भाज्या शिजवून घेते. भाज्या अर्ध्या शिजलेल्या आहेत. आता मी बाकीच्या भाज्या घालते, सगळं मिक्स करते आणि कुकरला परत शिजवून घेते. भाज्या शिजलेल्या आहेत. आता मी कढईत काढून घेते आणि खोबऱ्याची पेस्ट केलेली ती पण घालते. तिरफळं घालते 7-8, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर घालून सगळं एकत्र करून चांगली उकळी काढून घेते. खतखतं तयार आहे. इथे भेंडीची भाजी घेतलेली आहे. मी भेंडी कापून घेते. तेलात मी मिरची आणि कढीपत्ता घालून फोडणी तयार केलेली आहे. त्यात भेंडी घालते, 2 कोकमं घालून भाजी परतून घेते. पाणी घालून झाकण लावून मी भाजी शिजायला ठेवते. भेंडी शिजलेली आहे. चवीप्रमाणे मीठ. आता मी खोबरं घालते आणि कोथिंबीर घालून भाजी तयार आहे. इथे कढईत मी तेल घेऊन त्यात राई, कढीपत्ता, मिरचीची फोडणी तयार केलेली आहे आणि हळद घातलेली आहे. त्यात बारीक चिरलेला कोबी घालून परतून घेते. झाकण लावून एक वाफ काढून घेतलेली आहे. त्यात पाणी घालून आता मी पुन्हा एकदा झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. आता मी खोबरं घालते, कोथिंबीर घालते आणि पाणी आटून घेते. कोबीची भाजी तयार आहे. आता मी कढईत तेल घेऊन त्यात राई, मिरची आणि कढीपत्ता घालून फरसबी बारीक चिरलेली ती घालून परतून घेते. थोडंसं पाणी, मीठ घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. फरसबी शिजलेली आहे. आता मी खोबरं घालते आणि कोथिंबीर घालून फरसबीची भाजी तयार आहे. इथे मी तेलात राई, कढीपत्ता आणि मिरची घालते. त्यात वालीच्या शेंगा बारीक चिरलेल्या त्या घालते. हळद आणि मीठ घालून भाजी तेलात परतून घेते. पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. आता मी खोबरं आणि कोथिंबीर घालून भाजी परतून घेते. वालीची भाजी तयार आहे. आता तेलात मी कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून शिराळी बारीक चिरलेली ती घालते. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि परतून घेते. पाणी घालून झाकण लावून मी भाजी शिजायला ठेवते आणि भाजी पुन्हा एकदा परतून घेते. खोबरं आणि कोथिंबीर घालून शिराळ्याची भाजी तयार आहे. त्यात राई, जिरं, मिरची, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर घालून फोडणी तयार केलेली आहे. टोमॅटो आणि मिरची घालून तुरीची डाळ शिजवून घेतलेली ती घालते. डाळीला उकळी आलेली आहे. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालून डाळ तयार आहे. इथे मी एक मोठी वाटी खोबरं घेतलेले आहे. त्यात एक छोटा चमचा तांदूळ घेतलेले धुवून त्याची पेस्ट करून घेते. पेस्ट झालेली. आता मी खोबऱ्याचं दूध काढून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा मी वाटून घेते पाणी घालून आणि त्याचं दूध काढून घेतलेलं आहे. इथे मी चण्याची डाळ शिजवून घेतलेली आहे. ती कढईत घेते आणि 2 तास अगोदर साबुदाणे भिजत घातलेले ते पण घेते. गूळ घालून सगळं एकत्र करून घेते. त्यात काजू आणि खोबरं बारीक तुकडे केलेले ते घालते. सगळं मिक्स करून घेते. खोबऱ्याचं दूध घातलेलं आहे. आता ची पावडर घातलेली आहे. सगळ्याला मी उकळी काढून घेते. इथे मी सफेद वाटाणे भाजून घेते. वाटाणे भाजून झालेले आहेत. थंड झाल्यावर मी मिक्सरमध्ये 1-2 वेळेस बटन फिरवून त्याची सालं काढून घेते. वाटाण्याची सालं काढून झालेली आहे. परत मी मिक्सरला लावून त्याची पावडर करून घेते आणि चाळून घेते. आता हे मूग घेतलेले आहेत मी 1 वाटी. मूग पण भाजून त्याचे पण मी साल काढून त्याचे पण पावडर एकत्र मिक्स करून घेते. इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी किसून ते भाजते. खोबरं भाजून झाल्यावर त्यात सफेद तीळ घातले ते पण भाजून घेते. आता वाटाणे आणि मुगाच्या पावडरमध्ये मी गूळ घालून सगळं मिक्स करून घेते. सुकं खोबरं घातलेलं आहे. थोडंसं मीठ चवीप्रमाणे, वेलची पावडर घालून सगळं एकत्र करून मिक्स करून ठेवते मी. इथे मैदा घेतलेला आहे. त्यात मीठ, थोडंसं तेल आणि पाणी घालून मैदा मळून घेते. घट्टसर मैदा मळून घेतलेला आहे. त्याची मी आता पुऱ्या लाटून घेते. त्यात वाटाण्याचं मिश्रण घालून
मोदक बनवून घेते मोठा. आता मी दुसरी एक पुरी लाटते. त्यात एक करंजी बनवून घेत आहे. आता मी 2 पुऱ्या लाटून घेते सारख्याच आकाराच्या. एका पुरीमध्ये मिश्रण भरून बाजूला पाणी लावून घेते आणि दुसरी पुरी त्याच्यावर मी झाकते आणि दोन्ही बोटाने प्रेस करून कट करून घेते. आता मी अजून एक पुरी लाटलेली आहे आणि त्याचे 2 भाग करून घेते. अशा प्रकारे मिश्रण भरून मी त्याचे 2 प्रकारचे वेगळे आकार दिलेले आहेत. अजून एक पुरी लाटून घेते मी. चॉकलेट सारखं मी फोल्ड करत आहे दोन्ही बाजूने. आता मी सर्व तळून घेते. लालसर होईपर्यंत तळून घेतलेले. 5 प्रकारचे खाजे म्हणतात त्याला. आता मी तळणीचे मोदक करत आहे. त्यासाठी 1 वाटी खोबरं, अर्धा वाटी गूळ, थोडंसं तूप घालून सगळं मिक्स करून घेते आणि मोदकाचं सारण बनवून घेते. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यात मोठे 2 चमचे रवा, मीठ आणि तेल घालून पीठ घट्टसर मळून घेते. पीठ मळून झालेले आहे. त्याची मी आता मोठी पुरी करून घेते आणि वाटीने त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेते आणि त्याला मोदकाचा आकार देऊन छोटे छोटे मोदक बनवून घेते. मोदक तयार आहेत. आता मी तेलात तळून घेते. छान लालसर होईपर्यंत तळून घेते. मोदक तयार झालेले आहेत. इथे मी पान वाढायला घेतलेले आहे. तुम्हाला गणपतीच्या पहिल्या दिवसाचा नैवेद्य आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.